नागपुर के जरीपटका थाना क्षेत्र में चोरों ने एक मोबाइल दुकान को निशाना बनाते हुए शटर तोड़कर 33 पुराने और नए मोबाइल फोन चोरी कर लिए। देर रात हुई इस वारदात से इलाके के व्यापारियों में दहशत का माहौल है। वहीं पुलिस ने अज्ञात आरोपियों के खिलाफ मामला दर्ज कर जांच शुरू कर दी है। जानकारी के अनुसार यश सिद्धार्थ गजबे 30 वर्षीय निवासी आराधना कॉलोनी नारा रोड जरीपटका कड़बी चौक स्थित सदोदय अपार्टमेंट के शॉप नंबर 108 में पुराने और नए मोबाइल फोन की बिक्री का व्यवसाय करते हैं। 25 जून की रात करीब 11 बजे वे दुकान बंद कर घर चले गए थे। अगले दिन 26 जून की सुबह करीब 8:30 बजे जब वे दुकान पहुंचे तो शटर का ताला टूटा हुआ मिला। चोरों ने शटर का ताला तोड़कर उसे उचकाया और दुकान में घुसकर विभिन्न कंपनियों के कुल 33 मोबाइल फोन चोरी कर लिए। चोरी किए गए मोबाइल की कीमत लाखों रुपए बताई जा रही है। पुलिस चोरी हुए सामान का सटीक मूल्यांकन कर रही है। पीड़ित की शिकायत पर जरीपटका पुलिस थाना में अज्ञात आरोपियों के खिलाफ भारतीय न्याय संहिता की विभिन्न धाराओं के तहत मामला दर्ज किया गया है और आगे की तलाश जारी है। माझं नाव यश आहे। कडबी चौकात माझे दुकान आहे। नागपूर फोनवाला म्हणून माझं शॉपचं नाव आहे। 25 तारखेला संध्याकाळी 11 वाजता शॉप वाढवल्यानंतर सकाळी 26 तारखेच्या सकाळी 4 वाजून 12 मिनिटांनी चोरी झालेली आहे। 10 ते 12 लाख रुपयाचा माल तकरीबन गेलेला आहे। आणि माझा तात्पर्य फक्त एवढंच आहे म्हणण्याचं की माझ्या एरियामध्ये जो जरीपटका थाना येते त्यामध्ये जेवढे पण कर्मचारी म्हणजे पोलीसवाले जितके पण आहेत त्यांच्याकडनं फक्त एकच अपेक्षा आहे माझीवाली की माझा जो गेलेला सामान आहे तो मला परत करून द्यावी अशी माझी विनंती आहे त्यांच्याकडनं। आणि आम्ही जेवढे पण व्यापारी लोक आहोत म्हणजे जेवढे आमचे दुकानदार असो म्हणजे निमित्त मोबाईलवाले नाही म्हणत आहोत, कोणी बी ज्वेलरी म्हणू द्या कोणी पण सर्व आपल्या आपल्या मेहनतीचं आहे। कोणाचं आपण हे नाही, कारण की आम्ही दिवसभर इथे उभे राहूनच काम करतो। पुष्कळ मेहनतीचा माल आहे। 10, 15, 12 लाख जेवढं काही आहे ते खूप मेहनतीने कमवलेलं आहे। तर माझी फक्त एवढी विनंती आहे जरीपटका पोलीस स्टेशनला त्यांच्या कर्मचाऱ्यांना की माझा गेलेला मुद्दाम माल मला फक्त रिटर्न भेटला पाहिजे। धन्यवाद। फक्त एवढीच माझी अपेक्षा आहे।